इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। एका 53 वर्षीय व्यक्तीला पोलीस असल्याचे सांगून त्याला जबरदस्ती रिक्षात बसवून 3,500 रुपयाची फसवणूक करणाऱ्या 2 आरोपीला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे। उल्हासनगरच्या कमला नेहरू नगर येथील धोबीघाट परिसरात राहणारे 53 वर्षीय रणजित ठाकूर हे दुपारच्या सुमारास शीतलादेवी मंदिर येथून जात असताना शरद महाले आणि प्रफुल्ल चाबुकस्वार हे 2 व्यक्ती त्या ठिकाणी रिक्षात येऊन आम्ही पोलीस असल्याचे सांगत रणजित यांना जबरदस्ती रिक्षात बसवले आणि त्यांच्यावर दारू बाळगल्याचा आरोप करत रणजित यांच्याकडून 3,500 रुपये घेऊन त्यांना रिक्षातून खाली उतरवले आणि तिथून फरार झाले। रणजित यांना आपली फसवणूक झाले कळताच रणजित यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेत त्या 2 व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला। उल्हासनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे शोध घेत शरद महाले आणि प्रफुल्ल चाबुकस्वार या दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तसेच पोलिसांनी अधिक तपास केले असता शरद महाले यांच्यावर विठ्ठलवाडी, हिल लाईन आणि मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणात आरोपींनी वापरलेली रिक्षा तसेच 2,000 रुपये रोख पोलिसांनी जप्त केले असल्याची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामाणे यांनी दिली आहे। दिनांक 25 एप्रिल रोजी इसम नामे रणजित ठाकूर हे शीतलादेवी परिसरात फिरत असताना त्या ठिकाणी 3 इसम रिक्षामधून आले आणि त्याने आम्ही पोलीस आहोत असं त्याला बतावणी केली। त्या बतावणी करून त्याच्याकडून 3,500 रुपये काढून घेतले। तर यामध्ये सध्या शरद सुदाम महाले व प्रफुल्ल चाबुकस्वार यांना अटक केलेला आहे। त्याचप्रमाणे यातील अशोक देवकर हा फरार आहे, त्याचा शोध घेणं चालू आहे। तर ही जी कामगिरी करताना PSI नवले यांच्या टीमने ही कामगिरी